नमस्कार मित्रांनो, आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस. महाराष्ट्र राज्य मंडळाचा 10वीचा निकाल जाहीर झालाय. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% लागलाय. कोकण विभागाने सर्वाधिक 97.62% अव्वल स्थान मिळवलंय. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी राहिलाय. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 94.96%, तर मुलांचा 89.56% आहे. म्हणजेच मुली पुन्हा एकदा पुढे असल्याचं चित्र आहे. याशिवाय राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवत मोठं यश संपादन केलंय, म्हणजे 100% गुण. विशेष म्हणजे सर्वाधिक 100% गुण मिळवणारे विद्यार्थी लातूर विभागातून आहेत. पण मित्रांनो, या सगळ्या आकड्यांच्या पलीकडे एक महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगतोय. आज काही विद्यार्थ्यांच्या घरी आनंदाचा माहोल असेल, तर काही जण शांतपणे स्वतःला प्रश्न विचारत असतील की माझ्याकडून कमी काय पडलं. आणि विद्यार्थ्यांचे पालकही तेच विचारत असतील की मी कुठे कमी पडलो. पण जर तुमचे गुण अपेक्षेपेक्षा कमी आले असतील तर निराश होऊ नका, कारण 10वीचा निकाल हा आयुष्याचा अंतिम निकाल नसतो. ही फक्त एका टप्प्याची परीक्षा आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्क्सपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं तुमचं धैर्य, मेहनत आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद. आज ज्यांना यश मिळालं आहे त्यांनी नम्र राहावं. ज्यांना अपयश आलं त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. कारण इतिहास सांगतो, अनेक मोठी माणसं शाळेच्या परीक्षेत नाही तर आयुष्याच्या परीक्षेत टॉपर ठरली आहेत. अनेक जण SSC असेल, HSC असेल यात नापास झालेली आजही अनेक टॉपर आहेत, पण त्या आयुष्याच्या निकालात. पण निकाल काही असो, स्वप्न मोठी ठेवा, मेहनत सुरू ठेवा, कारण तुमची खरी ओळख एका मार्कशीटने नाही तर तुमच्या संघर्षाने ठरणार आहे. तुम्हाला सर्वांना 10वीच्या या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा. आणि अपयश आलं असेल तर मेहनत करा, पुन्हा एकदा नव्याने उभं राहा.